जय हिंद जय महाराष्ट्र. सर्व आपल्या यूट्यूब फॅमिलीला कसं आहे मित्रांनो, हसताय ना हसायला पाहिजे. आणि म्हणजे सर्व नाथपंथी समाजाला आदेश तर भावांनो, आपण आपल्या चॅनलवर नवीन असते ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेली बेल आयकॉनची घंटी टंडलीशी नक्की दाबा. का म्हणजे माझे येणारे व्हिडिओ आहे तुमच्या चॅनलवरून तुम्हाला नक्की बघायला भेटेल. तर भावांनो, आजचा जो व्हिडिओ आहे ना तो शेवटचा व्हिडिओ आहे. म्हणजे आपण जसं काय पहिला भाग, दुसरा भाग आणि तिसरा भागात तुम्हाला पहिला आणि दुसरा भाग तो तुम्ही बघितला आणि त्याच आपला ते आहे ते तिसरा भाग पूर्ण शेवटपर्यंत बघत राहा भावांनो. आणि चला मग आपण व्हिडिओ बघायला चालू करूया. चला मग. शंकन देश निवासन शासन आसन ईश निराळ त्रिकाळ त्रिकाळ त्यासाठी केलं कारण हा देश समृद्ध होता आणि या सगळ्या समृद्धतेमध्ये या सगळ्या जाती धर्मांचा सगळा समान, ज्या सगळ्या जाती होत्या त्यांचं सगळ्यांचं मोठं योगदान होतं. मग बंजारा असतील, चिखलकर असतील, गोंधळी असतील, जोशी असतील, प्रत्येकाचं एक काम ठरलेलं होतं. आणि ते म्हणजे ते जाती नव्हते पण एक वर्गवारी होती, कामाची विभागणी केलेली होती. आज जो बंजारा समाज जो आहे, आज म्हणजे ज्या जागेवर संसद भवन उभं आहे ती जागा लखीशाह बंजाराची होती त्या काळामध्ये. किती मोठा व्यापारी जातो त्या काळात, त्याच्याकडे 2 लाख बैलगाड्या होत्या. म्हणजे इतका मोठा लवाजमा होता, त्याचा तो प्रमुख होता लखीशाह. आणि इतका मोठा व्यापारी म्हणजे ज्याला आज आपण इंटरनॅशनल व्यापारी असं म्हणू असा, पण तरी पण त्याचं धर्मावर प्रेम होतं. त्या काळातले जे की या सगळ्या प्रकारापाठीमागे भटक्यामुक्तांसाठी हिंदुत्वाच्या बाजूने विचार करणाऱ्या कोणकोणत्या संस्था आहेत, भटक्यामुक्तांचा खरा विकास कोण करत आहे, सरकारने काय केलं आहे, त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. ज्यांना वाचता येतं त्या सगळ्यांनी वाचा आणि वाचून पण दाखवा. एक 40 पानी पुस्तिका आहे, सगळ्यांनी वाचावी. आपले कार्यकर्ते शरदजी त्यांनी लिहिलेली आहे. तटस्थ दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी वाचावी आणि सगळ्यांना द्यावी, वाचून इतरांना पण ती द्यावी त्याच्यामध्ये. आणि आजचा जो कार्यक्रम आपण या नाथपंथी डवरी समाज नडेनगर पिंपरी चिंचवड या भागात आपण सर्व कार्यकर्ते एकत्र येण्याचं कारण म्हणजे आपल्या भटकी मुक्ती विकास परिषदच्या माध्यमातून जो आपण आपल्याकडे जो 50 जाती आहेत भटक्यांमध्ये आपण पण त्या नाथपंथी डवरी समाज हे एकत्र येऊन आपल्याला इथे काय करायचे, पुढे आपल्या पुढच्या मार्गदर्शनाने आपण काय करावं की आपल्या नाथपंथीमध्ये भटक्यांमध्ये विकास करण्यासाठी आणि विकास करून आपण ज्याच्या पुढे आपण समाजामध्ये त्याचा उल्लेख करून हे करण्याकरता की आपण एकत्र जमलेले आहे. इथे सर्व नाथपंथी समाज आहेत, सर्व एकत्र येण्याचं कारण म्हणजे आपल्याला पुढच्या दृष्टीने ज्या आपल्याला समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने पुढचा जो काळ येणार आहे तो येणारा काळ म्हणजे आपल्यासाठी रात्रीची काळ असं म्हटलं जातं. त्यासाठी आपण एकत्र आलेले पुढे हे करण्यासाठी आपण सर्व या पद्धतीने जमा पुढच्या कार्यासाठी एकत्र यावं या उद्देशाने समाजाचा विकास या सगळ्या गोष्टी यापुढे होणार आहेत. आणि जे आक्रमक आहे परप्रांतीयांचं ते आपण जे प्रयत्न करतो आहे आणि आपल्या समाजाला एकजूट करण्याकरता सर्व प्रयत्न आता चालू आहे. आणि आजची बैठक ही त्यासाठी बोलवलेली होती आणि ती यशस्वीपणे आज नाथपंथी डवरी सामाजिक संस्थेने पूर्ण केलेली आहे. त्याबद्दल डवरी समाजाचे काळेवाडी परिसरातले सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, संस्थेचे सभासद यांचं मी आभार मानतो आणि माझं एवढं बोलतो. धन्यवाद. चला मग भावांनो, आपले व्हिडिओ इथंच थांबवतो आता आपण.
शंकन कंकन देश निवासन शासन आसन ईश निराळ निराळ त्रिकाळ नरेश आदेश आदेश बघितलं ना, त्याच्यासाठी मनापूर्ण धन्यवाद सर्वांना. ते आपल्याला व्हिडिओ बनवायचं कारण एवढंच होतं का आपल्या जे कायवाडीमध्ये गोरक्षनाथाचं मंदिर आहे तर त्याचं कसं आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असतील ना, काही व्हिडिओ आपलं मंदिर केवढे छोटं आहे त्याने एकदम, आणि खूप लोकांना बसाविसायला जागा आहे, कमी येते होते. तर त्यासाठी आता आपल्याला आणि जे कार्यकर्ता लोक आले ज्याच्यावर चर्चा झाली आपली मंदिराची आहे का हे मंदिर आपल्याला पुढे जाऊन कसं मोठं बांधायचं आहे, तर त्याच बाबतीमध्ये आपल्या इथं चर्चा थोडीफार झालेली आहे. तर आणि तुम्हाला सर्वांना आवडले असतील ना, तर आपल्या नातेवाईक लोकांमध्ये नक्की शेअर करा आणि असंच मला प्रेम देत राहा भावांनो. आणि तुम्ही कुठल्या गावातून शहरातून बघताय कमेंट करून नक्की सांगा मला. तर आपले व्हिडिओ इथेच थांबवतो. सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र आणि आदेश आदेश.